श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुळशीच्या सावलीत दिवा ठेवला तर नजरदोष एका रात्रीत दूर होतो. मित्रांनो, तुळशीच्या सावलीत दिवा लावला तर घरातील नजरदोष गायब होईल. पण घरातील स्त्रीने हा दिवा चुकूनही लावू नये. का? परिणाम ऐकून थरकाप बसेल. तुळशीची सावली शुभ का आणि काही वेळा अशुभ का ठरते? तुळस आपल्या प्रत्येक घरातील पवित्र ऊर्जा. पण तुम्हाला माहिती आहे का, तुळशीच्या सावलीला देवी सावली असंही म्हटलं जातं. ही सावली घरात सुख देते, समृद्धी देते आणि नजरेचा दोष क्षणात दूर करते. पण हीच सावली चुकीच्या वेळी घरातील स्त्रीच्या आयुष्यात अशुभ चक्र सुरू करते, अशी मान्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी खूप खोल जाणून घेणार आहोत. एक म्हणजे तुळशीच्या सावलीत दिवा ठेवला तर घरातील नजरदोष एका रात्रीत का नाहीसा होतो, आणि दुसरी म्हणजे घरातील स्त्रीने हाच दिवा तुळशीच्या सावलीत लावला तर काय घडते. नेमकी चूक कोणती आणि त्याचे परिणाम कोणते? नंबर 1, तुळस. ऊर्जा, तेज आणि संरक्षण. भारतीय घरात तुळस म्हणजे फक्त एक झाड नाही, एक जिवंत स्पंदन, एक शक्ती, एक कवच. तुळशीच्या पानातून जी सुवास बाहेर येते ती मानसिक ताण, नकारात्मक ऊर्जा, नजर, वाईट कंपन यांना दूर ठेवते. आयुर्वेदात सांगितलं आहे, तुलसी वात, पित्त, कफ संतुलित करते. पण त्याहून जास्त घरातील प्राणशक्ती शुद्ध करते. वास्तूत सांगितलं आहे, तुलसी घरातील पूर्व दक्षिण बाजूवर असेल तर धनप्रवाह वाढतो. पण लोकांना एक गोष्ट माहीतच नसते, तुळशीची सावली म्हणजे शांत ऊर्जा, तर दिवा म्हणजे अग्नी ऊर्जा. हे दोन्ही एकत्र आले तर नजरदोष जळून खाक होतो. नंबर 2, तुळशीच्या सावलीत दिवा का ठेवतात? जुने लोक म्हणायचे, जिथे तुळशीची सावली पडते तिथे भूत, बाधा, दृष्ट, नकारात्मक कंपनं थांबत नाहीत. कारण तुळशीच्या पानांमध्ये एक प्रकारची सूक्ष्म ऊर्जा असते, जी नकारात्मक कंपनांना तोडते. दिव्याच्या ज्योतीतून बाहेर पडणारी अग्नितरंग ही ऊर्जा आणखी मजबूत करतात. दोन्हीचा संयोग म्हणजे घरातील दृष्ट, मत्सर, ईर्ष्या, करणीचे परिणाम एकदम कमी होतात. हा उपाय का जोरात लागतो? कारण तुळस शांत, शीतल, देवी ऊर्जा दिवा, अग्नी, तेज, रक्षण, ऊर्जा. जेव्हा सावली आणि ज्योत एकत्र येते तेव्हा तयार होते संरक्षक कवच. यामुळे घरातील भांडणं, अस्थिरता, मनातली चिडचिड, आर्थिक अडथळे, अनामिक भीती, अचानक येणारे खर्च, लहान मुलांना दृष्ट, हे सर्व आपोआप शांत होऊ लागतं. नंबर 3, पण हे काम फक्त रात्रीच का करतात? तुळशीची सावली दिवसाच्या वेळेस दैवी सावली, पण रात्री संरक्षक सावली बनते. रात्री जेव्हा वातावरणामध्ये नकारात्मक तरंग वाढतात तेव्हा तुळशीची सावली दिव्याच्या तेजाने 10 पट शक्तिशाली होते. म्हणून अनेक लोक करतात, संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत तुळशीच्या सावलीत शुद्ध तुपाचा दिवा. याचा परिणाम एकाच रात्रीत दिसतो. घरात हलकेपणा, वातावरण शांत, भांडणं कमी, मुलं शांत झोप लागतात. नंबर 4, पण मोठी चूक, स्त्रीने दिवा लावू नये. ही मान्यता का? ही गोष्ट खूप घरांमध्ये सांगितली जाते आणि त्यामागे 3 खोल कारणे आहेत, जे लोकांना माहीतच नाहीत. नंबर 1, पहिले कारण, तुळशीची सावली स्त्रीच्या ऊर्जा चक्राशी टकराव करते. महिलांचे शरीर चंद्र ऊर्जेशी जास्त जोडलेलं असतं. चंद्र म्हणजे शीतलता, पण तुळशीच्या सावलीत दिवा ठेवला की तयार होते अत्यंत तीव्र अग्नी. शीतल सावली ही ऊर्जा पुरुषांना स्थिर करते, पण स्त्रियांना अस्थिर करते. परिणाम, अंगावर वैताग, राग, ताण वाढणे, मनावर अनावश्यक जडपण, डोके जड होणे, झोप बिघडणे, अनामिक भीती वाटणे. नंबर 2, पौराणिक कारण असं, तुळस कन्या व्रत. मान्यतेनुसार तुळस म्हणजे वृंदा, वृंदा म्हणजे लक्ष्मी स्वरूपा. स्त्रीने
तुळशीच्या सावलीत दिवा पेटवला तर असं मानलं जातं की तिच्या जीवनातील सुखावर, सौभाग्यावर आणि स्थैर्यावर तीव्र अग्निऊर्जा आदळते. म्हणून घरात सांगतात दिवा लावा पण तुळशीच्या सावलीत. स्त्रीने दिवा लावाय नको. नंबर 3, ऊर्जा संतुलन. स्त्रीची ऊर्जा आधीच उष्ण असते. महिला, स्वयंपाकघर, उष्ण ऊर्जा, कुटुंबाची चिंता, घराचा भार, भावनिक ऊर्जा या सर्वांमुळे आधीच उष्ण असतात. तुळशीच्या सावलीत दिवा जाळल्याने ही उष्णता दुपटीने वाढते. परिणाम घरातील वाद वाढणे, मानसिक ताण, ताणती, पत्नीमध्ये मतभेद, अनावश्यक राग. म्हणून घरातील पुरुष, वयोवृद्ध किंवा मुलं हा दिवा लावतात. नंबर 5, कोणत्या रात्री तुळशीची सावली 10 पट शक्तिशाली होते? ही 4 वेळा सावली खूप जोरात लागते. 1 सोमवारची संध्याकाळ, 2 गुरुवार, 3 पौर्णिमा, 4 घरात नकारात्मक बातमी मिळालेला दिवस. या दिवशी दिवा लावला तर नजर दोषाचा परिणाम एका रात्रीत कमी होतो. 6, नजर दोष कसा नष्ट होतो? वैज्ञानिक बाजू अशी, दिव्याच्या ज्योतीमधून अजस्र प्रमाणात उलट आयोन ऊर्जा निघते. तुळशीच्या पानांमधून बाहेर पडते. ओझोनसारखी शुद्ध हवा जेव्हा हे दोन मिळतात तेव्हा नकारात्मक तरंग न्यूट्रलाइज होतात. म्हणूनच ज्या घरी सतत आजार, भांडणं, खर्च, ताण, बेचैनी तिथे हा उपाय लगेच काम करतो. 7, घरातील स्त्रीने कधीच न करायच्या चुका. नंबर 1, तुळशीची सावली ओलांडून दिवा ठेवणे. नंबर 2, दिवा विझला तर पुन्हा स्वतः लावणे. नंबर 3, सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी घालणे. नंबर 4, रागात तुळशीजवळ जाणे. नंबर 5, काळ्या कपड्यात दिवा लावणे. या 5 चुका स्त्रीसाठी ऊर्जेचा असमतोल वाढवतात. नंबर 8, स्त्रीने नेमकी काय काळजी घ्यावी? फक्त पुरुष किंवा मुलांनी दिवा ठेवावा. स्त्रीने दिवा लावला तर सावलीमध्ये ठेवू नये. स्त्रीने तुळशीला फक्त सकाळी पाणी द्यावं. संध्याकाळी तिथे जास्त वेळ थांबू नये. यामुळे ऊर्जा संतुलित राहते. नंबर 9, तुळशीच्या सावलीतील दिवा त्वरित उपाय. एका रात्रीत परिणाम. उपाय: 1 तुपाचा दिवा, 1 चिमूटभर गंध, 1 लवंग. दिवा तुळशीच्या बाजूला सावली जिथे पडते तिथे लावायचा. दिवा घराच्या आतून दिसला तर चांगलंच. पहिल्या रात्रीच 90% नकारात्मक ऊर्जा कमी, नजर दोष नाहीसा, मुलं शांत, वातावरण हलकं. तुळस घरात असेल तर घरावर संकट येण्यापूर्वीच तिची सावली तुम्हाला सांभाळते. दिव्याची ऊर्जा आणि तुळशीची देवी ऊर्जा एकत्र आल्या की घरातील अडचणी, दृष्ट, ताण, भीती, मत्सर सगळं एका रात्रीत वितळायला लागतं. पण लक्षात ठेवा, ऊर्जा पवित्र असेल तरच शक्तिशाली होते. तुळशीच्या सावलीत दिवा हा उपाय आहे, खेळ नाही. आज रात्री तुळशीच्या सावलीत दिवा लावला तर घरातील नजर दोष एका रात्रीत गायब होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.